नमस्कार मंडळी, मी पायल आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. कालच आलो KEM हॉस्पिटलमध्ये जाऊन आणि काय जी काय सिच्युएशन होती ती तुम्हाला ॲज इट इज मी सांगितली की नक्की काय होतं, काय झालं. डिस्चार्ज घेऊन काल रात्री घरी आलो, रेस्ट केला आणि आता भाऊला दिला गरम गरम उपमा खायला. आता खाण्याचं पण खूप जास्त स्ट्रिक्टली आपल्याला फॉलो करावं लागणार आहे आणि एक डाएट प्लॅन देणार आहेत आम्हाला KEMमधूनच, ओपीडीमधून. तर तिथेसुद्धा जायचं आणि प्रॉपर डाएट एक प्लॅन देणार आहे, तो आम्ही फॉलो करू. तो पण जायचं आपल्याला थर्सडेला मे बी आपण जाऊ. तर आता भाऊ इकडे नाश्ता करतो आहे, मम्मी पण थोडी रिलॅक्स झाली. आम्ही अजून फ्रेशन अप नाही झालो आहे, बट थोड्या वेळ होऊ, कारण सगळेच जास्त थकलो होतो, हालत खराब होती. बट ठीक आहे, होईल हळूहळू गोष्टी जसं पुढे जातील तसं आपण रिलॅक्स होत जाऊ. तर पहिला आपण भाऊला बघूया की भाऊ कसं आहे. आता भाऊ कसं वाटतं तुला? नमस्कार मित्रांनो, आता बरं वाटतं आहे. म्हणजे सकाळी एकदाच मोशन झालं आणि तेव्हापासून तर झालं म्हणजे आता 1.5 तास झाला. पोटाची जी गुडगुड होती, मेन माझा तेच प्रॉब्लेम होता. एक गुडगुड असली की ते एक साईन असतं की लूज मोशन व्हायचं, तर ते नाही आहे. त्याच्यामुळे म्हणजे थोडा चेहऱ्यावर स्माईल आहे किंवा मी खुश आहे, जास्त रिलॅक्स वाटतं. गेले 3 आठवडे मी सारखं टॉयलेटचा दरवाजा बघतो ना, कंटाळा. मग टॉयलेटला जायचं म्हटलं की मला असं नको वाटतं एकदम. तर आता ताईने उपमा करून दिलेला, ताईला म्हटलं की साधाच कर, कोथिंबीर मिरची वगैरे टाकू नको, साधा उपमा चांगला आला. मला जे काय खायचं ना ते घरी काय, सँडविच पण घरी करून खाईन आईच्या गावात. आणि थोडे दिवस ते पण नाही भेटणार, आपण डाळ भात भाजी एवढंच. तर डाळ भात दही खिचडी काल सुया लावून ना, म्हणजे हात सुजवून टाकलं तुम्हाला, पण सुजलेत हात. आईसने आपण हे करू शकू. आणि मेडिसिन्स दिल्यात 5 दिवसाच्या, त्या आपल्याला कंप्लीट करायचं त्याचं कोर्स. गोळ्या पण मंदार झाले, 2-1 आठवडे खातच आहेत. या सगळ्या मेडिसिन्स आहेत, त्या 4-5 प्रकारच्या आहेत, त्या खायच्या आहेत. आता सगळं हळूहळू रिकव्हरी व्हायला पाहिजेच त्याला. आता तरी बरं वाटते. आता जसं लाईट वगैरे जेवण देणार. चालेल लाईट जेवण, हां आता चालेल लाईट जेवण. आता आहे ना, एखादा रेसिपीचा व्हिडिओ बघितला किंवा इंस्टाग्रामवरती रील बघितला ना जेवणाचा, तरी मला थरका फुटतो. आता घाबरलाय खूप, सो आता तो नाही खाणार काय असं. चल तू खाऊन घे आणि मग मेडिसिन्स घे काय असेल ते. ओके, उपमा खाऊन झाला, भावाला थोड्या मेडिसिन्स घेतल्या आणि आता त्याला ना 2-3 दिवस मंदारला कंटिन्युअसली आहे ना आरामाची पूर्ण गरज आहे. त्याच्यामुळे त्याला शांत झोपून दिली, अजिबात आवाज वगैरे करत नाही आम्ही, कारण सगळं सुई वगैरे तर त्या सगळ्या गोष्टी त्याला त्रासदायक झाल्या खूप जास्त. त्याच्यामुळे तो आराम करतो आहे, आम्ही इकडे हळूहळू आमचं काम करतो आहे. मम्मी आता जेवणाची तयारी करते, मी थोडंसं माझं काम करत होते. मम्मी म्हटलं आज प्लीज मम्मी थोडंसं जेवण बनव, डाळ भात फक्त मंदारसाठी, मी काय भाजी वगैरे असेल तर बघूच. पण नॉर्मली डाळ भात. काल पण मंदारनी हॉस्पिटलमध्ये दही भातच खाल्ला होता. पहिले विचार केला की डाळ वगैरे घेऊन, पण ते पण कशा तेलामध्ये वगैरे बनवलं असेल, त्याच्यामुळे दही आणि भात झाला. आणि आज पण तसंच नॉर्मल डाळ भात, संध्याकाळी पण तेच असणार आहे. तर कंटिन्युअसली थोडे दिवस तरी त्याला तेच करू प्रिफर. मला वाटतं मम्मी आपण 1 आठवडा तेच करूया, तेच करूया. येस, तर चला मंदार उठला की आपण बोलूया त्याच्याजवळ की त्याला आता कसं वाटतं. हाताला सुई वगैरे लावले ना, त्याच्यामुळे हात दुखतात त्याच्यामुळे असं झोपला. तो शांत झाला, आराम करू दे, नंतर आपण बोलूया त्याच्याजवळ. आपलं डाळ भात बनवलं आहे मला, फक्त डाळ नॉर्मल आणि भात. गावठी तांदूळ घातले का? नाही हेच होते आपल्याला आणायचे कुठे. मम्मीने ना खूप अशी सॉफ्ट केलं. हां असं जरा किंमत देते. झोप लागली तुला भाऊ? निवांत 3 आठवड्याने निवांत आज झोपलो जरा. बरं वाटतं, पोटात गुडगुड नाही काय नाही. त्याच्यामुळे म्हणजे गुडगुड होती ती म्हणजे लूज मोशनची, की अरे होत आहे म्हणून. पण आज कसलंच टेन्शन नाही, निवांत असा श्वास कोंडून झोपलेलो आतल्या आत. बट ठीक आहे ना आता एकदम? काय वाटलं तर सांगत जा, ठीक आहे? आता ठीक आहे, पण थोडा वीकनेस आहे. तो वीकनेस भरून काढण्यासाठी अजून जरा 2 दिवस लागतील. पूर्ण तुला फुल रेस्ट लागणार आहे, बेड रेस्ट. मग आपण बघू पुढे काय कसं काय ते. भाऊची तर इच्छा खूप आहे, कुठे कुठे काय काय अजून करायचं आपल्याला. बट थोडंसं त्याला व्यवस्थित होऊ दे. एक मम्मीने जेवण आणले, थोडं गरम गरम आहे बघ खाऊन, ठीक आहे. ओनली डाळ. तर आता काही दुसरं देऊ नाही शकत ना, कारण काय येऊ तुला इकडे भाजी बिजी नाही. भाजी ताई बनवणार. अरे थोडं खाऊन घे. आज फक्त आता फक्त डाळ भात बनवणार होती ताई. नाही पण ती चण्याची वगैरे नको. नाही देऊ लोणचं जरा थोडंसं तोंड. बघा इकडे काय प्रेम चालू आहे, इकडे काळजीपोटी लोणचं पण पाहिजे थोडंसं टेस्टसाठी. ओनली टेस्टसाठी. जास्त नाही खायचं. संध्याकाळची वेळ मित्रांनो, 7 वाजलेत. चहा घेतला मम्मीने, मी तर आज चहा वगैरे नाही घेतला. थोड्या वेळ सगळ्यांनी रेस्ट केला, कारण सगळ्यांनाच खरंच आरामाची खूप गरज होती. कसं वाटतं तुला? बरं आहे,
दुपारी एकदा लूज मोशन झालं आणि त्यानंतर काय झालं नाही. आणि पण थोडंसं पोटात थोडंसं दुखत आहे थोडंफार. अच्छा, दुखायला लागलं पोटात? थोडंसं असं पेन होतं थोडंसं. ओके. बघूया काय चाललंय नक्की माझ्यासोबत. चूक झाली याच्यानंतर करणार नाही. आणि हे इलेक्ट्रॉल पाणी पिऊन बरं वाटतं तुला ज्यूस याचा? हा, थोडंसं म्हणजे थोडं रिकवर होण्यासाठी हे थोडं लागणार आहे ना. बरोबर. अजून घेऊन येऊ काय बॉक्स? अजून 2 बॉक्स घेऊन जातेस मार्केटला तर. ओके. आणि थोडी नरमच आहे तब्येत. तेच आरामच करतोय तो. त्याला अजून 2 दिवस कम्प्लीट रेस्ट लागणार आहे म्हणणार. कारण काल पुरा दिवस जेवण नव्हतं. कारण थोडे पाय वगैरे पण लटपट आहेत असे चालताना. कारण लूज मोशनच एवढं झालं. 3 आठवडे कंटिन्युअसली जातच आहे मी. आणि पोटात ते गुडगुड वगैरे, परत जेवण नाही जात, नुसतं याच्यावर पाण्यावर वगैरे काय होणार. तरी पण फ्रुट्स वगैरे पण देतो मग, ऍपल वगैरे ते पण आहेच. लवकरच रिकव्हरी कर आणि मस्त विल पॉवर तू असं पण लावतोयस ते आम्ही बघतोय. तुझी विल पॉवर किती आहेत. खूप चांगले कमेंट्स. सगळ्यांना मनापासून थँक्यू. खरंच. कारण एवढं कोणीच नाही आजकाल कोणाला कोण विचारत, पण तुम्ही एवढं मनापासून कमेंट्स केलेत ना. आणि भाऊला पण DMs खूप आलेले आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांना मनापासून थँक्यू. 2-3 दिवसापासून खूप बिझी होतो ना, त्याच्यामुळे काहीच घरात लक्ष देता आलं नाही. काही कामं पण पेंडिंग आहेत. इकडे आपली खिडकी आहे ना, तर तिकडे आपण असा हा एक पडदा लावलेला आहे. का? कारण इकडे ही जाळीवाली खिडकी आहे. तर आपल्याला आता अशीच एक ग्लासवाली खिडकी लावून घ्यायची, जेणेकरून हवा एसीची बाहेर जाणार नाही. आणि काही पाली वगैरे, आता पावसाळ्याचा सीझन म्हणजे 1-2दा पाऊस पडलेला आहे, तर मग ते करून घ्यायचे. हा एक कर्टन पण लावायचा. हा थोडासा जुना झाला ना, त्याच्यामुळे ब्ल्यू कलरचा चालेल ना मम्मी? मला वाटतं मोरपीसी छान वाटेल. फोटो पाठवतो तुम्हाला. इकडे कर्टन लावायचं आहे. सो अशी 1-2 कामं आहेत. मी आहे ना मम्मीच्या मॅक्सीचे पॅन्ट करायला दिलेत माझ्यासाठी, कारण मम्मीला कॉटनची एलर्जी आहे, त्याच्यामुळे 2 पॅन्ट्स पण शिवायला दिल्या. त्या मस्त होतील. आता बघूया, आता जाऊन तिकडे रेडी झाल्यात का, 1 आठवडा झाला त्या गोष्टीला. चल तू आता रेस्टच करा. आणि मला बोलतोय की मला स्केच काढायचे. स्केच उद्यापासून स्टार्ट कर, आज कम्प्लीट रेस्ट कर, ठीक आहे? ओके. सो मित्रांनो, मी आले मार्केटमध्ये आणि पॅन्ट रेडी आहेत बघून मी खूप हॅपी झाली आहे. आता बघूया म्हणजे कसं होतं काय होतं ते मला बघावे लागेल. बडा आहे की छोटा आहे ते ना, की तब पता चलेगा ना. ओके. त्या आहेत पॅन्ट्स. त्या मॅक्सीच्या शिवल्यात, मस्त होत्या मॅक्सच्या कॉटनच्या. सो ओके. प्लाझो है ना तो, हाँ फुट के ऊपर आना. नाही ठीक आहे, पहन के देखूंगी. अच्छा तो लग रहा है का. मी आता जस्ट स्टेशनला जाऊन आली आणि इकडे ना त्या शॉपकडे आली. या त्यांच्याकडे आहेत ना काच लावून घ्यायचे. शटर बंद आहे अर्धा आणि अर्धा ओपन आहे. तर नाही आहेत तिकडे, तर मग त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर फोटो काढून घेतला. सो घरी जाऊन बघतो त्यांना कॉल करून काय होतं ते. सो ते पण इम्पॉर्टंट काम आहे. म्हणजे हालत लिटरली खराब झाले चालून. आता 1-10 मिनिटात घरी पोहोचते पुन्हा भेटते तुम्हाला. 9:30 झाले. फिरतच होती. एकदा बाहेर गेली ना आणि सगळ्या घ्यायचं असेल ना, एक इकडे तिकडे असं सुरूच असतं. तर मेन म्हणजे माझ्या पॅन्ट आल्या शिवून मस्त. कसं वाटतं भाऊ? A1 चांगलं. आता मॅक्सीची पॅन्ट आपण बिलीव तरी करू शकतो. मी असं डोक्यात विचारलं आणि मम्मीला कॉटनची थोडी एलर्जी, त्याच्यामुळे मग म्हटलं मीच पॅन्ट करून टाकते. तर दिसायला पण छान वाटतंय. आणि मी पण इथे तिने उरलेले पण कपडे दिले त्यांनी थोडेसे त्यातले. भारी. त्या बोलल्या की अजून तुला थोडं त्याचं साईज कमी करायची असेल ना, तर तू कमी पण करू शकतेस असं बोलल्या. म्हणजे असं पॅन्ट टाईप कशी आहे त्या पद्धतीने. म्हणजे प्लाझो टाईप शिवले आहे. हे मेन आणले, हे चालेल स्टिच करायचं. हे आणले मस्त वाटतं, कारण असं वॉल आपल्याला लागतं ना काही असं हँकी अडकवायला किंवा अजून काय असं अडकवायला. ते एक आणले. 30चे 3 खाली आलं एकदम. मग ते खालीच येणार ना. हे आता एवढंच आहे तर तेवढंच येणार ना. गाठ माधून वर घ्यायला पाहिजे. इकडे आमचं चालू आहे की कॅलेंडर चिटकवायचं. हे नवीन पण आणलेलं. हे होतं ना ते मी अगोदर आणलं होतं हे, पण ते त्या वॉलला तिकडे लावलेलं, त्याच्यामुळे मग आता हे इकडे लावतोय. कारण त्याचा काय उपयोग होता, कॅलेंडर लावायचं ना आणि काय असेल वगैरे तर समजत नाही आपल्याला ना, समजतच नाही, माहितीच नाही. बाहेर अगोदरच बाहेर लावायला पाहिजे होतं बाहेर. हा पण ते पसारा पसारा म्हणजे बरोबर इकडे. त्याच्यामुळे ते गोष्टी लेट करतात सगळ्या. मेरी जान लावी पकड मम्मी बघ इकडे असं परफेक्ट इकडे नको यायला. ओके डन. ह्या पण 3 आहेत. ह्यातलं काय काढायचंय की आधी एक बस झालं. मला वाटतं आपलं ते भांशेर वगैरे ना त्यासाठी एक घेऊया. तो बोलला की हे चांगल्या क्वालिटीचे. तू नको घेऊ, मम्मीला त्याचा अंदाजा नाही. हात चिपकला ना तर 2 दिवस मग तुला ते खरखर खरखर होईल हातावर. पटकन इकडे लाव ना. लावरच तशी तू हुशार आहेस.
आता काय मम्मीला बोलतोयस तशी तू हुशार आहे. होय. मग आमची करून टाकली ना सगळी. आमची हवा टाईट झाली आता Tight आम्हाला झाली. ऍडमिट व्हायची वेळ आली आहे. ए बाबा कंटिन्यू 3 आठवडे मी पण ऑफिस मध्ये जात होतो सारखा. ऑफिस मध्ये भाऊचं ऑफिस टॉयलेट काय रे. मीटिंग सुरू होता कंटिन्युअस. येस कंटिन्यू इमर्जन्सी मीटिंग. इमर्जन्सी मध्ये होतो मी. म्हणजे मला कॉलवर कॉल एवढे कॉल की अरे बापरे फुरसतच नव्हती. कॉल थांबतच नव्हते माझे. काय बाबा बट आता थांबलेत ना. आता दिवसात 2च कॉल येतात ना. येस जास्त काय बिझनेसचं आता काय टेन्शन नाही. तसला बिझनेस नको पण आहे आम्हाला बाबा. Yes. चलो हो गया काम. चला. 25 हो गया. ते राहू दे नाही ते पण लावायचंय ना इकडे भानशेरीसाठी लावून घेऊया. कारण कसं होतं खिळे बिळे ठोकण्यापेक्षा हे एक बेटर ऑप्शन आहे ना आपल्याला आहे जस्ट ठीक किती करायला. आणलं होतं स्टाईलवर? हे 30 रुपयाची 3 35 होतं 5 रुपये प्रॉफिट करून आले मी. व्हेरी गुड. तुझं नाव पोपट. गरजेचं आहे ना तो निळा napkin. एक भानशेरीला लावूया. अजून काय पाहिजे कुठे ते लावायला? नंतर बघू आधी ते अरे हा हे पण लावायचं होतं ना आपलं हे चॉपर. ते कुठे इथे लावायचं. अरे तुझा तो चॉपर राहील त्याच्यावर नक्की. हा, तो बोला 2-2 किलो काय वजन उठात आहे. कॉन्फिडन्स बोलते भाई. बेडूक मामा. होय काय? कुठे गेली कैची? ओ येस. मस्त झालं. हा. सारखा हात पुसायला लागतो ना त्याच्यामुळे मग बेटर. एक नंबर. अजून काय पाहिजे? हा पण जरा थोडस अजून मोठे जास्त झाले साईजला. हे आपण प्लाझो टाईप केले त्यांनी पण असं आपण टॉपवर घालू शकतो. पण मला असं टी शर्ट वगैरे पण घालायचं असतं ना. तू बाहेर नाही घालू शकत. ऑब्व्हियसली बाहेर घालू शकतो. हा मग काय हलका फुलका ठीक आहे. कम्फर्टेबल आहे. मोठी साईज तर ठीक आहे. आता वाजलेत रात्रीचे 11. आम्ही जेवण वगैरे करून झालं आणि मंदाची तब्येत सांगायचं झालं तर आता थोडंसं ठीक आहे पण अजून पूर्णपणे ठीक नाही म्हणता येणार. असं तर अजून थोडंसं स्टेबल नाहीये. त्याला पेन आहे पोटामध्ये जी लिव्हरला वगैरे सूज आहे तर ते थोडं आहे आणि दिवसभर तो आज पूर्ण रेस्टच करतो. त्यामुळे तो काय करू पण नकोस त्याला आणि विकनेस पण वाटतोय मेन म्हणजे त्याला. कारण सलाईन वगैरे लावल्या परत इंजेक्शन्स वगैरे सुया वगैरे एवढ्या टोचून घेतल्या त्याच्यामुळे सगळ्या विकनेस आहे. तर असं सगळ्या गोष्टी आहेत. आणि आता लास्टचा जो ब्लॉग होता आणि आजचा ते मी सेपरेट अपडेट व्हिडिओ बनवलेत. म्हणजे एकूण 3 व्हिडिओ झालेत ते आपले अपडेट व्हिडिओ आहेत जेणेकरून तुम्हाला पण मंदारच्या हेल्थबद्दल सगळी पूर्णपणे डिटेलमध्ये माहिती मिळेल त्यासाठी. आणि आता असं काही वेगळे सेपरेट ब्लॉग मी करणार नाही की मंदारच्या तब्येतीच्या रिलेटेड. आपले नॉर्मल पण जे पहिल्यासारखे ब्लॉग्स असायचे ते येतीलच पुढे. आणि मला जायचं आहे मसाला वगैरे बनवायला तर अशा सगळ्या गोष्टी आहेत ज्याची कामं करायची ती पण करायची. फिरायला जायचं राहूनच गेलं ना आमचं. यावर्षी फिरायला जायचं सगळं राहूनच गेलं मंदारच्या हेल्थमुळे. पण बघूया अजून वेळ नाही गेली आपल्याकडे. पुढच्या महिन्यात पण आपण पावसाळ्यात वगैरे पण आपण अशी भटकंती थोडीफार छोटी मोठी करू शकतो. तर असं जी काही आता अपडेट इथून पुढे मंदारची द्यायची असेल मी तुम्हाला नॉर्मल आपले जे ब्लॉग्स असतील रुटीन व्हिडिओज असतील किंवा काही एक्सप्लोरिंग असतील त्या व्हिडिओजमध्ये मी नक्की देत जाईन. आणि तुम्ही सगळ्यांनी खूप 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 कमेंट्स केलेत मंदारसाठी त्याच्यासाठी मनापासून थँक्यू. आणि हेच सांगते की मंदार आता थोडासा स्टेबल आहे बट त्याला वीकनेस आहे आणि अजून पोटामध्ये पेन वगैरे सगळं होणं बाकी आहे. तर मंदार असतो ब्लॉगमध्ये तेव्हा ऑब्व्हियसली तुम्हाला एंटरटेनमेंट मिळतेच ते मला पण माहिती आहे. बट आता ही सिच्युएशन नाही आहे कारण तो काही जास्त बोलू शकतो किंवा काय. आता आमच्याशी पण तो असं हळूवारपणे एकदम सॉफ्टली वगैरे असं नॉर्मलच बोलतोय शांतच आहे. सो त्याला आपण 2 दिवस फुल रेस्ट करून देऊया. ओके इकडे पण झोपला आता मंदार. 2 दिवस फुल रेस्ट नंतर मग मस्तपैकी रेडी होऊन यायचं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माहिती आहे ना मंदार आंबोकर ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. मी तुम्हाला भेटे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.